विलापगीत याचा 3रा अध्याय आणि त्याचं 25वे वचन आपण या समय वाचणार आहोत. विलापगीत 3रा अध्याय आणि त्याचं 25 आणि 26 वचन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे हे बरे आहे. या वचनाबद्दल देवाला धन्यवाद असो. देव जो विश्वसनीय परमेश्वर आहे आणि आपल्या सर्व कार्यामध्ये तो विश्वसनीय परमेश्वर आहे आणि तो जो परमेश्वर आहे त्याच्यावर प्रत्येक मनुष्याने आशा ठेवावी असा योग्य आणि पात्र परमेश्वर आहे. आणि 2025 वर्षापासून पुष्कळ लोक जे त्या परमेश्वराला जाणत नव्हते, जे त्या परमेश्वराला जे ओळखत नव्हते, ज्या परमेश्वराची ओळख अन्य जातीच्या लोकांना नव्हती, परंतु त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या परमेश्वराला जाणले आणि या परमेश्वरावर त्यांनी आशा ठेवली. इस्रायल लोक या परमेश्वरावरती आशा ठेवून आहेत, कारण इस्रायल राष्ट्राचा उत्पन्न करता, निर्माण करता, एका मनुष्यापासून राष्ट्रे उदयास आणणारा हा परमेश्वर आहे. आणि इस्रायल राष्ट्र जे आहे देवाच्या त्या कृतीचं ते पुरावा आहे, सबूत आहे. आणि म्हणून इस्रायल लोक त्या देवावरती आशा धरून राहतात. तर त्यांच्याशी तो परमेश्वर बोललेला परमेश्वर आहे. त्या परमेश्वराने आपलं भयप्रद दर्शन त्यांना दिलं आहे. त्या राष्ट्राला परमेश्वराने आपले संदेष्टे भविष्यवक्ता त्यांना दिले आहेत. आणि सर्व जगाचा तारणारा जो आहे तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तो देखील इस्रायल लोकांना त्याने दिला आहे. आणि म्हणून इस्रायल लोकांना त्या परमेश्वरावरती आशा ठेवून राहणे हे काही अंशी सोपं आहे, कारण देवाने पराक्रमाची कृत्य जी इतर देशामध्ये नाही, इतर लोकांमध्ये नाही, परंतु इस्रायल लोकांमध्ये परमेश्वरांची पराकृत्य अद्भुत कृत्य केली, त्याचे साक्षीदार म्हणून इस्रायल राष्ट्र आजही भूतलावर आहे. आणि म्हणून त्या इस्रायल राष्ट्राला, इस्रायल लोकांना त्या देवाचे आशा धरून राहणे हे सोपं आहे. परंतु जे आम्ही विदेशी लोक होतो, जे आम्हाला त्या देवाची ओळख नव्हती आणि त्या परमेश्वराशी तसा आमचा काही संबंध नव्हता, आणि अशा परमेश्वरा विषयी जी सुवार्ता किंवा त्या सुवार्तेचं वचन, आमच्या उद्धाराचं वचन जेव्हा आमच्याकडे आणण्यात आलं किंवा आम्हाला सांगण्यात आलं, तेव्हा ते वचन आम्ही ऐकलं. ते वचन ऐकून आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या वचनाची सत्यता किंवा विश्वसनीयता आहे ती आमच्या आत्म्याला, आमच्या मनाला ती कळाली. आणि हे वचन स्वीकारावयास योग्य आहे ही खात्री जेव्हा आम्हाला पडते, जशाप्रमाणे तिमोथेच्या पत्रामध्ये पौलाने तिमोथेला लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांना तारावयास या जगात आला, ही गोष्ट ग्रहण योग्य किंवा विश्वास योग्य आहे. हे वचन विश्वास योग्य आहे. आणि त्या वचनाप्रमाणे एका अनोळखी परमेश्वराची ओळख जेव्हा आम्हाला अंशतः देण्यात आली, त्यावेळेस ती आम्ही स्वीकारली आणि स्वीकारून आम्ही त्याला शरण गेलो. आणि म्हणून ह्या वचनामध्ये जे म्हटलं की जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होत. आमच्यामध्ये परमेश्वराला प्रसन्न करणारी एकही गोष्ट, एकही गुण, एकही चांगली जे आहे चांगुलपण असं आमच्यात काहीच नव्हतं. विदेशी लोक जे आहेत, अन्य जातीचे लोक, त्यांच्यामध्ये देव त्यांच्यावरती प्रसन्न व्हावा अशी कोणतीच गोष्ट त्यांच्यामध्ये नाही. परंतु त्या परमेश्वराला आम्ही शरण गेलेलो हे त्या देवाला आवडतं. आम्ही त्याच्यासमोर
त्याच्यावरती आम्ही विश्वास प्रकट केला. हे देवाला गोष्ट प्रिय वाटली आणि त्याच्या प्रिय पुत्रावर आम्ही विश्वास ठेवला. ही गोष्ट देवाला फार आनंद देणारी किंवा संतोष करणारी आहे. कारण परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्याविषयी म्हटलाय की तो परमेश्वर त्या पुत्राविषयी संतुष्ट आहे, प्रसन्न आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही की जी परमेश्वराला पित्याला अप्रसन्न करू शकते. आणि एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभावरती मरणाच्या द्वारे, आपल्या बलिदानाच्या द्वारे त्या परमेश्वराला अधिक प्रसन्न केले आणि देवाला ती प्रसन्नता मिळाली. आणि त्या परमेश्वराची जी युगादी पूर्वीपासून जी इच्छा आहे की माझ्या पुत्रावरती मी निर्माण केलेल्या मनुष्याने विश्वास ठेवावा आणि विश्वासाच्या द्वारे त्या पुत्राच्या द्वारे सर्व मानव जातीने माझ्या स्वर्गीय आशीर्वादांचं भागीदार व्हावं, किंवा मी त्यांना प्राप्त व्हावं, माझी ओळख त्यांना व्हावी, माझं सत्य त्यांच्या समोर प्रगट व्हावं. आणि ही जी इच्छा देवाची जी होती मनुष्य जाती करता, जेव्हा ज्या मनुष्याने त्या परमेश्वरला जे शरण गेले किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, ग्रहण केलं, त्यांच्याविषयी परमेश्वर जो आहे प्रसन्न झाला. म्हणून आम्ही नवीन करारामध्ये वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की एक पापी जेव्हा या भूतलावरती प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो किंवा त्याचं तारण होते, पाप क्षमा जेव्हा त्याला प्राप्त होते, तर स्वर्गात त्याच्या जन्माबद्दल स्वर्गामध्ये स्वर्गीय दूत त्याच्याबद्दल आनंद करतात. स्वर्गीय दूत जर आनंद करतात एका मनुष्याच्या तारणामुळे, तर जो परमेश्वर ज्याने आमच्या तारणासाठी, उद्धारासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला, एवढी मोठी किंमत ज्याने आमच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी मोजली, तो परमेश्वर आमच्या उद्धारामुळे किती आनंदित होत असेल किंवा किती प्रसन्न होत असेल याची कल्पना आम्हाला भूतलावर बसून करता येणार नाही. परंतु तो प्रसन्न होणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी मी वाचतो की जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. धन्य ते लोक जे ह्या परमेश्वराला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला शरण गेले आहेत. आज परमेश्वराला शरण गेलेले आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणाऱ्या लोकांवरती आम्ही पाहतो की चारी बाजूनी संकटे आहेत, परंतु तरीही प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणारे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालत आहेत आणि देवाचं गौरव त्याद्वारा करत आहेत. आणि म्हणून आम्ही परमेश्वरावरती प्रसन्न आहोत ही गोष्ट मोठी नाही, परंतु परमेश्वर आमच्या बाबतीत प्रसन्न आहे किंवा परमेश्वराला शरण जाणाऱ्या लोकांबद्दल परमेश्वर प्रसन्न आहे, ही गोष्ट फार मोठी आहे. फार मोठी म्हणजे स्वर्गामध्ये असंख्य देवदूत आहेत, असंख्य आत्मिक प्राणी आहेत आणि म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी स्वर्गामध्ये पुष्कळ आहेत. परंतु ह्या पापी जगामध्ये पापी मनुष्याच्या द्वारा देव प्रसन्न होणे एक अशक्य गोष्ट आहे. आणि ती अशक्य गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने शक्य केली आणि त्याकरता त्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं आणि आमच्या करता आपल्या स्वतःला त्याने देऊन टाकलं. आमच्या बदलीचं स्थान त्याने घेतलं आणि तो वधस्तंभावरती प्राण देऊन आमच्या पापाचं वेतन जे मरण आहे ते आपण स्वतःवरती घेऊन त्याने वधस्तंभावरती जे अद्भुत कार्य केलं, त्यामुळे केवळ परमेश्वरच नव्हे तर मनुष्य जात देखील प्रसन्न झाले. आणि म्हणून आज जर लोक प्रभू येशू ख्रिस्तात विश्वास ठेवत आहेत, त्याला स्वीकारत आहेत, विरोधात्मक वातावरण असूनही लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेऊन त्याच्या नावाने प्रार्थना करत आहेत आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आदर आणि महिमा देत आहेत, तर निश्चित त्यांच्या हृदयामध्ये परमेश्वराने दिलेली एक प्रसन्नता आहे जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झाली आहे. आणि म्हणून त्या देवाची देवाला धन्यवाद असतो की जे आम्हाला अशक्य
ते परमेश्वराने शक्य केलं आहे. म्हणून वचन 26 म्हणते, परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे, कारण परमेश्वर हा विश्वसनीय, विश्वासयोग्य परमेश्वर आहे आणि त्याच्यापासून आम्हाला कधी धोका मिळणं किंवा आमचा विश्वासघात होणं हे कदापि शक्य नाही. कारण परमेश्वर जो आहे कदापि कोणाचा विश्वासघात करीत नाही, कारण विश्वासघाती हा स्वभाव त्याचा नाही. आणि म्हणून त्या परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि ती मुकाट्याने पाहणे बरे आहे. आमच्या आत्म्याचं तारण झालं आहे, आमच्या आत्म्याला मुक्तता मिळाली आहे. परंतु अजून एक तारण, त्याची वाट आपण पाहत आहोत आणि आत्म्याच्या तारणाची वाट आम्ही ज्या प्रकारे पाहिली त्यापेक्षा अधिक आम्ही या दुसऱ्या तारणाची वाट पाहत आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी जातो, तुम्हासाठी जागा तयार करतो आणि ती जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे किंवा त्याने दिलेल्या त्या आशेप्रमाणे आपण या देहातून मुक्त होण्याची किंवा ह्या सर्व ह्या नश्वर देहातून मुक्त होण्यासाठी जी वाट पाहत आहोत ते आहे आमचं कायमस्वरूपी अनंत काळचं तारण. आणि देहाचं देखील तारण आहे आणि आत्म्याचं अगोदरच त्यांनी तारण आम्हाला दिलं आहे. आणि म्हणून 2025 वर्ष उलटली आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आशा दिली आहे आणि धन्य ते लोक त्यांच्यामध्ये ही आशा अजूनही कायम आहे. आणि एक दिवस तो प्रभू येशू ख्रिस्त ती आशा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची प्रभू येशू ख्रिस्त अंतरात बेघारून येणार आणि आपल्या लोकांची मुक्तता करणार, आपल्या लोकांना, आपल्या संगती, आपल्या मंडळीला तो घेऊन जाणार. ही कायमस्वरूपीचं तारण आहे आणि कायमस्वरूपीच्या तारणाची वाट प्रत्येक विश्वासणारा, ज्याचं प्रभूवर प्रेम आहे, ज्याचं परमेश्वरावर प्रेम आहे, ज्याला या जगात राहण्यापेक्षा प्रभू बरोबर राहणं प्रिय वाटते. जसं पौल म्हणतो, दोन्ही पैकी कोणती गोष्ट निवडावी हे मला समजत नाही. या जगामध्ये मी राहत असताना तुमच्या उन्नती करता राहणं हे मला लाभदायक वाटते. परंतु प्रभूच्या जवळ जाऊन प्रभूच्या समीप जाणे आणि प्रभू जवळ राहणे हे मला अधिक उत्तम वाटते. आणि म्हणून दोन्ही पैकी कोणतं निवडावं हे मला उमगत नाही. म्हणून देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो की जसं पौल जसं प्रभूकडे जाण्याची, प्रभू जवळ राहण्याची वाट मोठ्या निकडीने पाहत होता. आणि तसंच प्रत्येक विश्वासणारा आज ज्या परिस्थितीमध्ये आहे, प्रत्येक विश्वासणारा या प्रभूच्या जवळ जाण्यासाठी उत्कंठित आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याने ज्याने आम्हाला आपल्या रक्ताने विकत घेतलं, ज्याने आमच्यासाठी आपला प्राण दिला, ज्याने आमच्यासाठी आपलं सर्वस्व दिलं, त्या प्रभूकडे, त्याच्याकडे जाणे, त्याला पाहणे आणि त्याच्या जवळ राहणे ही आमच्यासाठी सर्वात प्रिय गोष्ट असावी. या जगामध्ये आम्हाला प्रिय गोष्टी असतील आणि ह्या जगात काही गोष्टी प्रिय असणे त्याच्यात चुकीचं नाही, वाईट नाही. परंतु आमच्या सर्व प्रिय गोष्टींपेक्षा प्रभू आम्हाला प्रिय असणे किंवा प्रभूचं सानिध्य आम्हाला प्रिय चांगलं आहे. आणि कारण अनंत कालाचं ते सानिध्य आहे, अनंत कालाची ती सहभागिता आहे आणि अनंत काल त्याच्या बरोबर राहण्याची सुसंधी आम्हाला आहे, त्याच्यासारखं होण्याची सुसंधी आम्हाला आहे. आणि म्हणून वचन जे म्हणते की परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे हे बरे आहे. प्रभू लवकर यावा म्हणून आम्ही काही करू शकत नाही. प्रभूने लवकर यावं याच्यासाठी आम्ही काही करू शकत नाही.
परंतु प्रभू ज्यावेळेस येईल त्याच्यासाठी आम्ही तयार असणं, जागृत असणं, हे मात्र आमच्या हातात आहे. आणि ती गोष्ट आम्ही करावी. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जागृत राहा, पहा मी लवकर येत आहे. आणि त्याच्या लवकर येण्याविषयी जे वचन त्याने दिलं आहे ते वचन पूर्ण करणार प्रभू आहे. आणि म्हणून त्याची वाट पाहणे हे सर्वात उत्तम आणि चांगलं आहे. आणि म्हणून अशा स्वर्गीय आशा त्याने आम्हाला दिल्या आहेत. एक गौरव देणारी आशा आम्हाला त्याने दिली आहे. एक जिवंत आम्हाला अनंत काळ जिवंत ठेवणारी आशा त्याने आम्हाला दिली. ही आशा पूर्ण होईल, परंतु आमचं जीवन जे त्याने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलं आहे ते जीवन कधीही समाप्त होणार नाही. समाप्ती विना असणारं जे जीवन आहे ते देणारा जो परमेश्वर आहे, खरोखर आदर महिमा आणि गौरव स्वीकारावास तो योग्य असा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून वचन 31 पहा, त्याच अध्यायाचं वचन 31, कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. वचन 32, तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करीतो. देवाचा उत्तम आणि चांगला स्वभाव जो आहे, जो प्रीतीला आणि दयेला अनुसरून जो स्वभाव आहे तो फार अद्भुत आहे. त्याच्यामध्ये म्हटलंय कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही. प्रभू कायमचा त्याग करणारा प्रभू नाही. परंतु या काळामध्ये कदाचित पुष्कळांच्या मनामध्ये हे विचार येत असेल की अशा प्रकारे आजूबाजूचं आमचं वातावरण आहे आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही राहत आहोत, जगत आहोत आणि प्रभूकडून कोणतंच असा संकेत किंवा कोणतंच अशी गोष्ट आम्हाला पाहावयास मिळत नाही की आमच्या संरक्षणासाठी किंवा आमच्या सोडवणुकीसाठी काहीतरी उपाय तो करीत आहे असं काही दिसत नाही. परंतु त्याचं वचन सत्य आहे, त्याने दिलेली आशा सत्य आहे आणि तो आपल्या समय त्याने नेमलेला समय पूर्ण करणारा परमेश्वर आहे. म्हणून कधी असं वाटू शकतं की कदाचित प्रभूने आपल्या लोकांना त्यागलं आहे, परंतु प्रभू आपल्या लोकांचा कधीही त्याग करीत नाही. इर्मयाच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्यायामध्ये स्पष्ट म्हटलंय की जर म्हणजे शक्य असतं तर मी माझ्या लोकांचा त्याग केला असता, परंतु देवाला आपल्या लोकांचा त्याग कधी तो करवत नाही, कारण तो प्रीतीने आणि दयेने भरलेला परमेश्वर आहे. असं म्हटलं आहे वचन 32 मध्ये, तो जरी दुःख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करीतो. दुःख जरी त्याने दिलं तरी पण आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार म्हणजे असीमित जी दया आहे त्या दयेनुसार तो आमच्यावरती करुणा करीतो. किती अद्भुत आणि किती उत्तम आणि किती चांगला हा परमेश्वर आहे. तो दुःख जरी देतो तर जेवढं दुःख त्याने दिलं आहे त्याच्या कैक पटीने तो आपली दया आणि आपली करुणा आमच्या करता प्रगट करीतो. आणि म्हणून दावीद देवाचा भक्त त्याच्याविषयी म्हणतो की हे देवा, तो आपल्या क्रोधातही दया स्मर. कारण देव जो आहे आपल्या क्रोधातही, आपल्या लोकांच्या बाबतीत क्रोधातही दया स्मरणारा असा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो. आणि देव तुम्हाला आपल्या सर्वांना सहाय्य करो की जी आशा त्याने आम्हाला दिली आहे त्या आशेमध्ये आम्ही स्थिर राहावं. जे नाव त्याने आम्हाला दिलं आहे, ज्या नावामुळे आम्हाला अनंत काळचं जीवन, पापांची क्षमा आणि उद्धार आणि आत्मिक शांती आणि देवाचं सानिध्य जे लाभलं आहे, ते नावाचा इन्कार किंवा त्या नावाचा विरोध किंवा त्या नावाचा अपमान आमच्याकडून होईल अशा प्रकारे कोणतीही गोष्ट आमच्याकडून घडू नये. आणि या विपरीत आणि कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला या गोष्टी फार सांभाळण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा धिक्कार आमच्याकडून करून घेण्याकरता अंधकाराची शक्ती रात्रंदिवस कार्य करीत आहे. आणि परंतु आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की हा सर्व शक्तीवरती आमचा प्रभू विजयी आहे. आणि रोमकराच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विश्वासणारा त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या सर्व गोष्टीत महाविजयी ठरतो. आणि म्हणून जी आशा आम्हाला आहे
ती आशा सोडण्याचं काही कारण नाही. ती आशा आमच्यामध्ये जी आहे, त्या आशेमध्ये निराश होण्याचं काही कारण नाही. कारण आमचा परमेश्वर हा आशा पूर्ण करणारा, आशा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून निमूटपणे त्याची वाट पाहणे आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून, भरोसा ठेवून चालणे आणि या प्रकारे त्याला प्रसन्न करणे हे आमचं कर्तव्य आहे.